नमस्कार पशुपालक मित्रांनो, सूरज गोट फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, शेळीपालनामध्ये नफा कमवायचा असेल तर मित्रांनो बकऱ्याला आपल्या लसीकरण करणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण हे PPRचं लसीकरण करणं गरजेचं आहे मित्रांनो. PPRमध्ये जनावराला ताप भरपूर असते मित्रांनो आणि जनावराला खाल्लेलं काही पचत नाही, बुळकांडी लागते. जनावर पहिला मुद्दा तर ताप आल्याच्यानंतर काही खात नाही. आहे ते प्रोटीन संडास लागल्यामुळं वाहून जातात. 4-5 दिवस जनावराला उपचार जर केला तर त्याला फरक बसत नाही. कमीत कमी 6-7 दिवस लागतात मित्रांनो. त्याच्यामध्ये हा आजार विषाणूजन्य आजार असल्यामुळं संसर्गजन्य आजार बी असू शकतो हा मित्रांनो. म्हणून अशा आजारापासून आपल्या बकऱ्याची सुटका करायची असेल किंवा असा आजार होऊ द्यायचा जर नसेल तर मित्रांनो आपल्याला याला लसीकरण करणं गरजेचं आहे मित्रांनो. लसीकरण केल्याच्यानंतर हा आजार येत नाही आणि आपलं नुकसान होत नाही मित्रांनो. याच्यामध्ये प्रामुख्याने हा जर आजार आपल्या कळपामध्ये आला तर सगळ्याच बकऱ्याला लागण होते मित्रांनो. म्हणून सरासरी हे जे आजार आपल्या बकऱ्याला येऊ नये म्हणून याला लसीकरणाची शिवाय पर्याय नाही मित्रांनो. लसीकरण केलं तर हा आजार येत नाही, म्हणून लसीकरणावर भर द्या मित्रांनो. लसीकरण केलं तर हा एकच पर्याय आहे लसीकरण. या आजाराला कितीही तज्ज्ञ डॉक्टर जरी आला तरी किमान उपचार केलं तर सकाळ संध्याकाळ उपचार करून याला 5 दिवस जास्तीत जास्त 7 दिवस रिकवर व्हायला लागते मित्रांनो. म्हणून PPR हा येऊच नाही. 7 दिवस आपण उपचार करूनही ते जनावर पूर्णपणे सशक्त होत नाही मित्रांनो. पुन्हा परत त्याला 2-3 महिने लागतात त्या जनावराला बनण्यासाठी, पूर्ववत येण्यासाठी किमान 3 महिने लागतात. तेव्हा ती पहिल्यासारखी बकरी होती मित्रांनो. पण जास्तीत जास्त याच्यामध्ये मॉर्टॅलिटी आहे. म्हणून सरासरी आपण आपल्या जनावराला PPRचे लसीकरण करून घ्या मित्रांनो आणि आपल्या जनावराला आजारी होण्यापासून वाचवा. जय जवान जय किसान मित्रांनो. गरजू पशुपालकापर्यंत शेअर करा मित्रांनो. चला ठीक आहे.